द्राक्ष शेती म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 10,000 कोटींची इंडस्ट्री. महाराष्ट्राची ओळख फक्त दूध, साखर किंवा ऊस उत्पादनामुळे नाहीये, तर जगभर गाजणाऱ्या द्राक्षांमुळे सुद्धा आहे. नाशिक, संगमनेर, सोलापूर आणि सांगली या पट्ट्यातील हजारो शेतकऱ्यांचा जगण्याचा आधार म्हणजे द्राक्ष शेती. गारपीट असो नाहीतर अवकाळी पाऊस, बाजारभाव कमी असो नाहीतर कोरोनात झालेली निर्यात बंदी, महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फक्त द्राक्ष पिकवली नाहीत, तर ती जगवली सुद्धा. पण एकेकाळी युरोपपर्यंत झेपावलेली हीच द्राक्ष शेती आता संपुष्टात येणार की काय असं चित्र दिसते. गेल्या काही वर्षात हवामानानं अक्षरशः कोलांटी उडी घेतली. अवकाळी पाऊस, गारपीट, तापमानातील चढ-उतार आणि दुष्काळी परिस्थिती या सगळ्यांचा सर्वाधिक फटका बसलाय तो द्राक्ष बागांना. रासायनिक खतं, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च आभाळाला भिडलाय. मात्र शेतकऱ्याच्या हातात येणारा भाव मात्र अजूनही तोकडाच आहे. ही द्राक्ष शेतीची वर्षानुवर्षांची फरफट. यंदा मात्र एका नव्या संकटानं या उद्योगावर गदा आणली आणि त्यामुळेच महाराष्ट्रातली द्राक्ष शेती लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे असं चित्र दिसतंय. यावर्षी द्राक्ष शेतीचं तब्बल 70% उत्पादन घटले. पण असं नेमकं का झाले? याची नेमकी कारण काय आहेत? द्राक्ष शेती खरंच संपण्याच्या मार्गावर आहे का? आणि या संकटातून भविष्यात काही मार्ग निघू शकतो का? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरू करू. नाशिक जिल्ह्यातल्या वेळापूरच्या राजेंद्र पालवे यांनी आपल्या 4 एकरांच्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवत अख्खी बाग तोडून टाकली. तर लासलगावमध्ये सुद्धा मंगला गांगुर्डे यांनी त्यांची तब्बल 2 एकर द्राक्ष बाग तोडून टाकली. फक्त या दोनच नाही तर गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यातील तब्बल 15 शेतकऱ्यांनी आपल्या कित्येक एकरी द्राक्ष बागा तोडून टाकल्यात. आता हे झालं नाशिक जिल्ह्याचं. सांगली जिल्ह्यात तर यापेक्षाही भयानक अवस्था आहे. सांगली जिल्ह्यात 80,000 हेक्टर द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे. सांगली जिल्ह्याची द्राक्ष उत्पादनातून तब्बल 4,000 कोटींची उलाढाल होते. पण डिसेंबर 2024 मध्ये तिथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तब्बल 30,000 हेक्टर द्राक्ष बाग तोडून टाकली आणि त्यात त्यांचं 250 कोटींचं नुकसान झालं. सोलापूर आणि संगमनेर या भागातही चित्र फारसं वेगळं नाहीये. एकेकाळी हिरवागार दिसणारा द्राक्षपट्टा आता कोरड्या आणि ओसाड बागांमध्ये बदलतोय आणि याचं कारण म्हणजे द्राक्ष वेलींमध्ये न होणारी गर्भधारणा. द्राक्ष पिकामध्ये खरड छाटणीपासून साधारणतः 40 ते 60 दिवसांच्या कालावधीत काडीवरील डोळ्यांमध्ये सुप्त अवस्थेत सूक्ष्म घड निर्मिती होत असते. त्यासाठी कडक ऊन असण्याची आवश्यकता असते. दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये हा द्राक्ष छाटणीचा कालावधी असून त्याच्या छाटणीनंतर झाडांमधून कोंब फुटतात. त्यातूनच पुढे द्राक्ष घडांची निर्मिती होते. पण मे महिन्यापासून सतत पाऊस पडत असल्यामुळं तसंच ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचं नुकसान झालेले. खरड छाटणीनंतर काडीवरील डोळ्यांमध्ये सूक्ष्म घड निर्मिती होण्यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं तसंच बागेत सतत पाणी साचून राहिल्यामुळं द्राक्ष बागांच्या मुळ्या कुजून जात आहेत. मुळ्या निष्क्रिय झाल्यामुळं घड निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम होतोय. याशिवाय पावसाच्या तडाख्यानं कोंबांना पोंग्या अवस्थेतून बाहेर पडण्यास अडचण येत असून बाहेर आलेले कोंब आणि फुलोरे कुजून जात आहेत. परिणामी द्राक्ष उत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून तब्बल 70% द्राक्ष बागा फेल गेल्यात. काही स्थानिक शेतकऱ्यांच्या मते परिसरात आज जरी नुकसान स्पष्टपणे दिसत नसलं तरी प्रत्यक्षात 70%हून अधिक द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे. फुलोऱ्यात आलेल्या बागातील फुलगळ मोठ्या प्रमाणात झाले असून पोंग्यातून बाहेर पडणारे द्राक्ष घड पावसाच्या फटक्यामुळे अक्षरशः कुजून गेलेत. शेतकरी बाळासाहेब गडवजे यांनी सांगितलं की 17 ते 18 एकर द्राक्ष बागांपैकी केवळ 4 ते 5 एकरांवरील बागच काही प्रमाणात टिकून आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी द्राक्षांचं उत्पादन फक्त 30% मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पुढील वातावरणीय बदल काय परिणाम करतील हे सांगता येत नाही. सततच्या ढगाळ वातावरणानं व अनियमित पावसानं नाशिक परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभं राहिले. आता आगामी हवामानावरच द्राक्ष उत्पादकांच्या आशा टिकून आहेत. द्राक्षवेलींच्या मुळ्या, पाने यांचं कार्य थांबलेलं असल्यानं द्राक्ष काढीच तयार झालेली नसून द्राक्ष घड निर्मितीची आता सुतराम शक्यता नाहीये. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे. आता यातून नेमका मार्ग कसा काढायचा, उत्पादन कसे घ्यायचं असे 100 प्रश्न त्यांच्या समोर उभे आहेत. खर्च भरपूर झाल्यामुळं आता त्याला सरकारकडून काही मदत मिळते का या आशेवर शेतकरी आहेत. आणखी सांगायचं म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या द्राक्ष शेतीचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा द्राक्ष उत्पादक आणि निर्यातदार आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळतं आणि हजारो शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होतो. विशेषतः नाशिक सारख्या जिल्ह्यात द्राक्ष बागायतदार ही एक महत्त्वाची आर्थिक प्रक्रिया बनलेली आहे. ही द्राक्ष शेती निर्यात केंद्रित असल्यानं आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यानं राज्याच्या कृषी आणि एकूण अर्थव्यवस्थेला बळ मिळते. एका आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतानं 2023 ते 2024 या काळात 3,43,982 टन ताजी द्राक्ष बाहेर पाठवलेले आहेत. त्यांची किंमत 3460 कोटी रुपये इतके.
महाराष्ट्र भारताच्या एकूण द्राक्ष उत्पादनात सुमारे 80% वाटा उचलतो आणि देशातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत तो आघाडीवर आहे. निर्यातीमुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य येतं. द्राक्ष लागवड, छाटणी, त्यांचं व्यवस्थापन आणि निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया उद्योगांमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळतो. फलोत्पादन हा कृषी क्षेत्रातील वेगाने वाढणारा उद्योग बनलाय आणि द्राक्ष त्यात महत्वाचं पीक आहे. नाशिक जिल्हा भारताची द्राक्ष राजधानी म्हणून ओळखली जाते आणि देशाच्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी मोठा हिस्सा तिथून जातो. त्या क्षेत्रात मोठे बागायतदार बेदाणा उत्पादन आणि युरोपियन बाजारपेठेत निर्यात करतात, तर अनेक लहान शेतकऱ्यांचा सुद्धा यात सहभाग आहे. थोडक्यात द्राक्ष शेती ही महाराष्ट्राच्या निर्यात आधारित अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आणि म्हणून सध्या अडचणीत असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं मदतीचा हात देणं आवश्यक आहे, अशी त्यांची धारणा आहे. द्राक्ष उत्पादक किंवा एकूणच शेतकऱ्यांना येणाऱ्या या अडचणीवर कसा तोडगा काढला पाहिजे, यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कडक राव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.